शेतकऱ्यांनी भरला 20 कोटींचा विमा। नगरी जिल्ह्यात डाळिंबावर तेल्या रोगाचा विळखा। ग्रामीण पाणी योजनांसाठी लोकवर्गणीची अट रद्द। मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न बनला गंभीर आणि द्राक्ष प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू बादल। नमस्कार, कृषी वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। लातूर आणि नांदेड जिल्ह्यात प्रथमच हवामानावर आधारित पीक विमा योजना राबवण्यात आली। या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून 2.25 लाख शेतकऱ्यांनी 20.5 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे। राज्यातल्या 12 जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे। पेरणी झाल्यानंतरच या योजनेत सहभागी होता येईल असं सांगण्यात आलं होतं। पाऊसच नसल्यानं पेरणी झाली नव्हती। बँकांनी सुरुवातीला विमा हप्ता घेण्यास नकार दिला। त्यानंतर विमा कंपनीनंच विमा हप्ता भरून घेताना पीक पेरा प्रमाणपत्राची गरज नसल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर मात्र पीक विमा भरून घेण्यास बँकांनी सुरुवात केली। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात डाळिंबाच्या बागा तेल्या रोगाच्या विळख्यात सापडल्या आहेत। त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। हवामानातल्या बदलांमुळे डाळिंबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो। तेल्या रोगाबाबत शेतकऱ्यांचं अज्ञान आणि जनजागृतीच्या अभावामुळे जीव घेण्या तेल्या रोगाचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे। हा रोग झपाट्यानं पसरत सुद्धा आहे। श्रीगोंद्यात सुमारे 3.5 हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा बहरल्या आहेत। डाळिंबातून दरवर्षी 450 कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल होऊ लागली आहे। त्यामुळे तेल्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी हंगामी बहार धरणं, तेल्या रोगाबाबत एकमेकांना मार्गदर्शन करणं आणि सामूहिक पद्धतीनं तेल्या रोगावर नियंत्रण मिळवून त्याचं उच्चाटन करण्याचा संकल्प श्रीगोंद्यातील सुमारे 500 शेतकऱ्यांनी केला आहे। ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीची अट रद्द करण्यात आली आहे। आगामी काळात या निर्णयाचा फायदा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातल्या प्रस्तावित तब्बल 7,000 योजनांना होणार आहे। आतापर्यंत लोकसहभागातून या योजनांसाठी 10% वर्गणी स्थानिक ग्रामस्थ आणि स्थानिक स्वराज संस्थांकडून जमा केली जात होती। राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमानुसार राज्यातल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेताना अनेक ठिकाणी आर्थिक चणचण असल्याचं दिसून आलं। लोकवर्गणीच्या अटीमुळे योजना राबवण्यास विलंब होत असतानाच केंद्राकडून पुरेसा निधी खर्च होत नसल्याचंही लक्षात आलं। त्यामुळे लोकवर्गणीची अट रद्द करण्यात तर या प्रकल्पांना चालना मिळेल या हेतूनं आता राज्य सरकार लोकवर्गणीची रक्कम देणार आहे। रखडलेल्या योजनांमुळे प्रकल्पाची वाढत जाणारी किंमतही आटोक्यात येईल असा यामागचा उद्देश आहे। मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे। पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असून गाववाड्यांची तहान भागवण्यासाठी टँकरची संख्या वाढत आहे। मराठवाड्यात जुलै महिन्यातच पाऊस सुरू होतो असा अनुभव आहे। गेल्या 7 ते 9 जुलै दरम्यान काही भागातच पाऊस झाला। त्यामुळे रखडलेली पेरणीची कामं अजूनही धीम्या गतीनं करावी लागत आहेत। 3 दिवस झालेल्या पावसानं आशा उंचावल्या होत्या, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारली। 12 जुलैपर्यंत सुमारे 236 मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित असताना केवळ 78 मिलीमीटरच पाऊस झाला आहे। त्याची टक्केवारी केवळ 10 आहे। त्यामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे। देशातल्या द्राक्ष प्रक्रिया उद्योगासमोर असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिलं आहे। इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड आणि ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी श्रीमती बादल यांची नवी दिल्लीत नुकतीच भेट घेतली। त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं। द्राक्ष प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत बेदाणा, वाईन निर्मिती, द्राक्ष लागवड यांना चालना देण्याची गरज आहे। भारताने वाईन पॉलिसी तयार केली आणि त्याची अंमलबजावणी देशभर केली तर या उद्योगाला मोठे पाठबळ मिळेल याकडे या प्रतिनिधींनी बादल यांचं लक्ष वेधलं। त्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचे वाईन धोरण चांगले असून ते पंजाबमध्येही राबवण्याचे संकेत श्रीमती बादल यांनी दिले। सध्याच्या ढगाळ हवामानामुळे गवार, मिरची, काकडीवर्गीय पिकं, टोमॅटो इत्यादी पिकांवर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे 80% गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं फवारावं। काकडीवर्गीय पिकांमध्ये गंधकाऐवजी डेनोकॅप 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावं। आता पाहूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे असे आहेत। बाजरी कमाल 1700 रुपये, किमान 1400 रुपये।
गहू कमाल 2600 रुपये किमान 1700 रुपये, ज्वारी कमाल 1900 रुपये किमान 1500 रुपये, मका कमाल 1460 रुपये किमान 1350 रुपये, तांदूळ कमाल 5500 रुपये किमान 2000 रुपये, मटकी कमाल 7500 रुपये किमान 4800 रुपये, मूग कमाल 7200 रुपये किमान 5500 रुपये, गूळ कमाल 3635 रुपये किमान 2450 रुपये, हळद कमाल 8200 रुपये किमान 4500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बहुतेक ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे असं आहे. मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 25 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 24 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 25 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 24 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 27 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. उत्तम शेती करण्यासाठी सुपीक जमीन जेवढी आवश्यक असते तेवढंच आवश्यक असतं ते पाणी. पण अवर्षण प्रवण भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं. अशा वेळी मदतीला येतं ते शेततळं. शेतीला पाणी देण्यासाठी शेततळी बांधण्याची कल्पना आता महाराष्ट्रात चांगली रुजली आहे. एवढंच नव्हे तर शेततळ्यांचं महत्त्व ओळखून राज्य सरकारनं शेततळी अनुदान योजना आखली आहे. ठराविक निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जातं. सोलापूर जिल्ह्यासारख्या अवर्षण प्रवण भागात
शेततळी बांधल्यानं मुरमाड जमीनही ओलिताखाली आली आहे. तर आमच्या तालुक्यामध्ये सन 11-12मध्ये साधारणतः 120 शेततळी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि MRGS या योजनेअंतर्गत पूर्ण झालेले आहेत. तर हे शेततळं राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून घेतलेलं आहे आणि शेततळ्याचा उपयोग हा संरक्षित पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना होतो. सोलापूर जिल्हा हा आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येतो. साधारणतः सोलापूर जिल्ह्याचं सर्वसाधारण पर्जन्यमान 500 मिलीमीटर आहे आणि शेततळ्याची सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय आवश्यकता आहे. शेततळ्याचे एक 3-4 मॉडेल आहेत. 30 बाय 30 बाय 3 मीटर, 20 बाय 20 बाय 3 मीटर, 15 बाय 15 बाय 3 मीटर. तर यावर्षी आपण 60,000 गावे या योजनेतून 60,000 कडधान्य गावे या योजनेतून 30 शेततळी प्रस्तावित केलेले आहेत आणि याचा उपयोग शेतकऱ्यांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपयोग होतो. शेततळ्यामध्ये खालच्या बाजूला सिल्फोलिनचं अस्तर अंथरलं जातं. त्यामुळे पाणी साठून राहतं. तळं पूर्ण भरलं की त्यावर तेलाचा जाड थर टाकला जातो. त्यामुळे पाणी वाहून जात नाही. काही शेतकऱ्यांच्यामध्ये प्लास्टिक शीट अंतरून त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं आहे. आत्ता जे आपण आलेलो आहे ते वडापूर म्हणून गाव आहे, तालुका दक्षिण सोलापूर आहे आणि त्याच्यामध्ये पद्मिनी लक्ष्मण वागचौरे यांनी 30 बाय 30 बाय 3 मीटर हे या आकाराचं शेततळं घेतलेलं आहे. यापूर्वी त्यांनी केळीचं एक 60,000 रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि हे दुसरं पीक घेतलेलं आहे केळीचं. त्याच्यामध्ये 2 एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे आणि याचा उपयोग पाण्याचा उपयोग केळीसाठी त्यांना होत आहे. आणि यापूर्वी ही जमीन होती ती पडीक होती. त्यांनी त्या तळ्यातील गाळाची माती काढून त्या मुरमाड जमिनीवर त्यांनी गाळ भरलेला आहे आणि जमीन सुपीक झालेली आहे. यामध्ये आपण 3 प्रकारची शेततळी घेतो. त्याच्यामध्ये 30 बाय 30 बाय 3 मीटर याला 82,240 रुपये अनुदान आहे. त्यानंतर 20 बाय 20 मीटर जे आहे त्याला 32,000 रुपये अनुदान आहे. तर याच्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि दक्षिण सोलापूरमध्ये आपण भरडधान्य विकास योजनेअंतर्गत ज्वारीचं मोठ्या प्रमाणात आपण एक 16 प्रकल्प घेतलेले आहेत. साधारणतः 8,000 हेक्टरवर आपण ज्वारीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहेत. तर याच्यामध्ये ज्वारीचं उत्पन्न वाढण्यास शेततळ्यामुळे मदत होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या वडापूर गावातल्या मंगेश वाघचौरे या शेतकऱ्यानं शेततळं बांधून पडीक जमिनीवर केळीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी शासनाचं अनुदान घेतलं. म्हणजे पडीक जमीन होती, त्या जमिनीत काटेरी बाबळे वगैरे सगळे झाडं होती. अशा परिस्थितीत इथं कृषी पंचायत समिती दक्षिण सोलापूर कृषी विभागाकडून शेततळं मंजूर करून घेतल्यानंतर इथली शेततळ्याला भरपूर पाणी लागलं आणि त्या पाण्याच्या उपशामुळे आमची जमीन ओलिताखाली आली आणि त्याच्यातून जे गाळ निघाला होता त्यामध्ये जवळजवळ 3 एकर जमीन ही सगळे गाळ काळी माती टाकून म्हणजे सुपीक झाली आणि त्याच ह्याच्यातून सुरुवातीला आम्ही वांग्याची लागवड केली. वांग्याची लागवड केल्यानंतर 1.5 एकरामध्ये जवळजवळ 40,000 रुपयाचं उत्पन्न आलं. त्यानंतर त्या जमिनीमध्ये नांगरट करून त्यामध्ये केळीची G9ची रोपं रत्नागिरीवरून आणली. सुरुवातीला आडवे 5 वर लावून त्यामध्ये 22 टिनमध्ये रोपं बुडवून त्यामध्ये थिमेट आणि गावखत टाकून केळीची लागवड ही 23 मार्च रोजी केली. करपा पडल्यामुळं शिवशीची फवारणी केलेली आहे आणि त्यामधून आम्हाला 2 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. पावसाचं वाहून जाणारं पाणी साठवून ठेवून ते वर्षभर वापरायचं असेल तर शेतकऱ्यांसाठी शेततळ्यांसारखी योजना मदतीचा हात देणारी आहे. या शेततळ्याचा उपयोग बारमाही पाणी मिळण्याबरोबरच मत्स्य व्यवसायासाठीही करता येऊ शकतो. अवर्षणग्रस्त भागात शेततळी वरदान ठरली आहेत. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन.
आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा. मानवाकडून सेवन केल्या जाणाऱ्या आहारात फळांचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. या फळांमुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता आणि रक्तातील नैसर्गिक साखरेचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. अशा या फळांमध्ये सगळ्यांचं आवडतं फळ म्हणजे पपई. म्हणूनच शेतकरी बांधवांसाठी सुद्धा पपई हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पीक आहे. या फळाच्या लागवडीसाठी अनेक जाती उपलब्ध आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने नीट काळजी घेऊन पपईची लागवड केली तर भरपूर फायदा देणारं असं हे पीक आहे. अगदी अशाच पद्धतीने पपईची यशस्वी शेती करून दाखवली आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर गावातील शेतकरी सुनील घाटोळे यांनी. माझा मुख्य व्यवसाय शेती अधिक नर्सरी असा आहे. मी वयाच्या 19व्या वर्षापासून शेती करीत आहे. सुरुवातीला 12वी पास झाल्यानंतर मला ॲग्रिकल्चर कोल्हापूर इथे ॲडमिशन मिळालं होतं. काही अपरिहार्य कारणाने मी शिक्षण सोडून दिलं. नंतर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची 1997 ते 2002पर्यंत 5 वर्ष पूर्ण करून BSc ॲग्री शिक्षण पूर्ण केलं आहे. मी ज्यावेळेला शेती सुरुवातीपासून वेगवेगळे प्रयोग करण्याची सवय पहिल्यापासून ठेवलेली आहे. सध्या जे पीक आहे ते पपईच पीक आहे. 87-88पासून मी पपई करत आहे. सुरुवातीला ज्या पपई यायच्या त्यावेळेला 87-88ला त्या वॉशिंग्टन, कोईमुतरू 1, 2, 3 अशा असायच्या. परंतु त्या जातींचं वैशिष्ट्य असायचं की त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्याला 1, 2, 3 अशी एका ठिकाणी 3 झाडं लावून नंतर मग 3 महिन्यांनी ज्यावेळेला ती फुलावर झाडं यायची त्यावेळेला त्यातले नर मादी वेगळे करून 10% नाराचं प्रमाण ठेवून राहिलेले 90% मादीचं प्रमाण ठेवून ते हे करावं लागत होतं. आता नवीन ज्या पपईच्या व्हरायटी आल्या तर त्या सगळ्या हार्मो प्रोडक्ट म्हणजे त्याच्यामध्येच स्त्रीलिंग आणि उभयलिंग असे दोन प्रकारची फुलं असतात. त्यामुळे एका ठिकाणी एकच झाड लावावं लागतं. तेव्हा असं 3 झाडं लावायची काही आवश्यकता नाही. सुरुवातीला आम्ही तैवान 786 नॉन-युसीड कंपनीची वापरत होतो मोठ्या प्रमाणात. परंतु त्या व्हरायटीमध्ये नंतर व्हायरसचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यामुळे आम्ही बरेच दिवस विदाऊट व्हायरसची व्हरायटी शोधण्याच्या प्रयत्नात होतो. 2-3 वर्षापूर्वी आम्हाला तैवानच्याच तायतुंग सीड कंपनी या कंपनीने ट्रायलसाठी म्हणून एक व्हाईट ब्युटी नावाची व्हरायटी दिली होती. ती मी सुरुवातीला लावली. त्याचबरोबर त्या तैवान 786 पण त्याच्यावर लावली ती. दोन्ही व्हरायटी मी मिक्समध्ये लावूनसुद्धा मला त्यावेळेला असा अनुभव आला की ही जी व्हाईट ब्युटी म्हणजे व्हरायटी होती त्याला कसलाही व्हायरस नव्हता. त्यानंतर मी सतत त्या कंपनीच्या संपर्कात आलो. परंतु दुर्दैवाची बाब ही होती की या कंपनीचं भारतात मार्केटिंग ॲथॉराइज असं मार्केटिंग नव्हतं आणि कुठलाही आणि कृषी विभागाची तशी परवानगी पण नव्हती. नंतर मी भारतातल्या जेवढ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी सतत संपर्कात राहिलो. त्या तैवानच्या कंपनीशी संपर्कात राहून ते बी मिळवण्याचा प्रयत्न केला. ह्या मदतीतून मला गेल्या वर्षी त्यांच्याच विदाऊट व्हायरसचा सनराईज ह्या जातीचं बियाणं मिळालं. ते आम्ही बियाणं स्वतः नर्सरीत घरी रोपं तयार करून लागवड केली. पपईच्या रोपाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची नीट मशागत करून ती व्यवस्थित तयार करावी लागते. खतही व्यवस्थित द्यावं लागतं. सध्या पपईच्या लागवडीसाठी नवीन पद्धती विकसित झाल्या आहेत. एकदा लागवड झाली की पपईच्या रोपाची वाढ होत असताना त्याला खतही व्यवस्थित द्यावं लागतं. अशा रीतीने पपईच्या उत्पादनासाठी शेतकरी बांधवांना बरीच मेहनत ही घ्यावी लागते. पपई या फळाला वर्षभर मागणी असते. याचा फायदा शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी नक्कीच होतो. लागवडीच्या अगोदर जमीनची मेहनत अशी केली की जमीन मध्यम स्वरूपाची 1 फूट माती असलेली निचऱ्याची जमीन निवडली. ड्रीप इरिगेशन 7 फुटावर लॅटर ह्याप्रमाणे टाकलं होतं. ड्रिपर्स इनलाईन आहेत. 30 सेंटीमीटर ड्रिपर्स आहे. डिस्चार्ज आहे 2 लिटरचा. दुसरे असं की ज्यावेळेला जमिनीची मेहनत करते त्यावेळेला सुरुवातीला भरपूर अशी शेणखताची मापं एकरी 10 ट्रेलर शेणखत
ह्या कारण एकरी 10 टन शेणखत वापरले, कारण पपई हे अतिशय खाद्य जास्त लागणारं पीक आहे, कारण एकरी त्याचे 100 टन 125 टन उत्पादन देण्याची क्षमता असते. त्यामुळे सुरुवातीला शेणखताची मात्रा ही मोठ्या प्रमाणात वापरली. साधारण स्पीड प्लगमध्ये नवीन सिस्टीमची रोपं तयार करण्याची नवीन पद्धत आहे, ह्या 2-3 वर्षात अंमलात आणलेली आहे. स्पीड प्लग याचा अर्थ असा की छोटीशी टॅबलेट असते, त्याचं ज्यावेळी ती पाण्यात टाकली जाते त्यावेळी ते इनबिल्ट कोकोबीट असतं आणि कोकोबीटसहित ते पिशवीसहित जाळी तयार होते आणि ती पिशवीसहित रोपं लावायची. त्यामुळं शेतकऱ्यांना त्या रोपाचा फायदा असतो, ते गॅप फिलिंग कसले होतं आणि एक साईज एक टाईप रोपं राहतात. दुसरा आणखीन एक त्याचा महत्त्वाचा असा फायदा आहे की त्या ह्याची बाग म्हणजे त्या पद्धतीनं रोपं लावलेली बाग आणि मातीच्या पिशवीतली रोपांची बाग ही 1 महिना ते 3 आठवडे लवकर चालू होती. अशा पद्धतीनं आम्ही त्याची लागवड 7 बाय 8 ह्या अंतरावर केली. लागवड केल्यानंतर साईडने इन्सेक्ट नेटचा वापर केला, जेणेकरून त्याला व्हायरसचा प्रॉब्लेम येऊ नये. ॲक्च्युली ह्या जातींना व्हायरस नाही आहेच, परंतु तरी एक सुरक्षितता म्हणून वाऱ्याचा त्रास होऊ नये किंवा ह्यासाठी आम्ही इन्सेक्ट नेटचा वापर केलेला आहे. लागवडीनंतर साधारण 2.5-3 महिन्यात फ्रुटिंग चालू झालं, फुलकळी यायला सुरुवात झाली. फुलकळी ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला त्या पपईची बांधणी करावी लागते. बांधणीच्या वेळेला सेंद्रिय खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला. त्यावेळेला आणखीन शेणखत वापरलं, मासळी खत, स्टेरामेल, लिंबोळी पेंट, तुमचे मायक्रोन्युट्रिएंट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन हे जेवढे काय मायक्रोन्युट्रिएंट्स असेल, झिंक, फॉस्फरस हे सगळे त्या जमिनीत मिक्स करून नंतर त्याची कल्टिवेटरच्या सहाय्याने बांधणी केली. बांधणी केल्यानंतर आता सध्या बागेची पोझिशन अतिशय चांगली आहे. कुठेही एकही झाड त्याला व्हायरस दिसत नाही. मालाची साईज अर्धा किलो, पाऊण किलो, 1 किलो आहे. ॲक्च्युली ही जी व्हरायटी आहे सोलो टाईप म्हणजे ज्याचा माल अर्धा ते 1 किलो साईज होतो, एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जास्त चालते असं आम्हाला त्याची सुरुवातीला माहिती समजली होती. पण ज्यावेळेला आता प्रत्यक्ष आम्ही मार्केटिंग करू त्याच वेळेला त्याचे मार्केटमधले रेट्स, त्याची क्वालिटी आणि त्याचे बाकी ज्या गुणवत्ता आहेत त्या समजतील. आता सध्या अशी पोझिशन आहे की ह्या संपूर्ण बागेवर साधारण 2.5 एकर क्षेत्र लावलेलं. 2.5 एकरामध्ये 1.25 एकर माझी ही बाग आहे, म्हणजे सनराईज म्हणून ही व्हरायटी आहे. आणि 1.25 एकर क्षेत्रात तैवान 786 आहे. तर तैवान 786मध्ये आता जवळजवळ सर्व झाडांना व्हायरस आलेला आहे, परंतु ह्या बागेमधील एकही झाडाला अजून व्हायरस आलेला नाही आहे. त्यामुळं ज्यावेळेला ही बाग चालवेल आणि प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाईल आणि मार्केटमध्ये त्यावेळेला मार्केटिंगला दर चांगला मिळणं किंवा कस्टमर मिळणं हा भाग आहे, त्यावेळेला शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरेल असं माझा स्वतःचा आत्ताचा अंदाज आहे. आता सध्या झाडावर 100 200 फळं आहेत. साईज अर्धा किलो, पाव किलो, 1 किलो ह्या दरम्यान आहे. विशेषतः हंगामाला धरून लागवड केली तर फायदाही जास्त होतो. उपवासाच्या काळात म्हणजेच विशेषतः रमजानच्या काळात पपईला मागणी ही जास्त असते. चांगल्या प्रतीच्या पपईला मागणी आणि बाजारभाव सुद्धा चांगलाच मिळतो. त्यामुळे या फळाचं रोगांपासून आणि किडींपासून संरक्षण करणं ही काळजी एका जाणकार शेतकऱ्याला नेहमीच घ्यावी लागते. कुठल्या जातीचं बियाणं वापरावं, कुठल्या फळाला मागणी जास्त, हा सगळा विचार सुज्ञ शेतकऱ्याला नेहमीच करावा लागतो. रासायनिक खतांचा मारा रोपांवर करण्यापेक्षा सेंद्रिय खत वापरणं अतिशय फायदेशीर ठरतं. पपईच्या उत्कृष्ट संगोपनासाठी सेंद्रिय खताचा वापर योग्य प्रमाणात केला तर उत्तम प्रतीची पपई आपल्याला मिळते. पपईच्या लागवडीच्या हंगामाबद्दल बोलायचं झाल्यास पपईचे तसा हंगाम हा आमच्याकडे म्हणजे माझ्या स्वतःचा नर्सरी व्यवसाय असल्यामुळे वर्षभर वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या भागातून मागणी असते. वास्तविकपणे आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लागवड ही रमजानसाठी म्हणजे रमजानचा जो हंगाम आहे त्या अगोदर 7 ते 8 महिने केली जाते. दरवर्षी रमजान हा 11 दिवस अलीकडे सरकतो. पुढच्या वर्षी रमजानची तारीख ही साधारण जून एंडला चालून जुलै एंडला संपतो आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही 15 ऑक्टोबर ही माझी स्वतःची लागवड झालेली आहे. दुसरं असं की काही भागात आमच्या सोलापूर जिल्ह्यात एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यात जास्त लागवड होती. ह्याचं एकमेव कारण असं की एप्रिल आणि मे महिन्यात लागवड केल्यानंतर त्याचं फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग हे जे मॅक्झिमम पावसाळ्यात येतं. दुसरी गोष्ट ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की एप्रिल आणि मेमध्ये लागवड केलेल्या शेतकऱ्यांना व्हायरसचा त्रास हा अतिशय कमी होतो. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा की एप्रिल मेमध्ये लागवड केल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळेला लागवड होती 15 एप्रिल ते 15 मेच्या दरम्यान त्यावेळेला रोपांची वय छोटंसं असल्यामुळे वय लहान असल्यामुळं
पाण्याची गरज अतिशय असते आणि शिवाय उन्हाळा दिवस असल्यामुळे शेतकऱ्याकडे पण पाणी अवेलेबल नसतं. त्यामुळं काही भागात ह्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. परंतु ह्या हंगामाचा थोडासा तोटा असा आहे की याचा माल चालू होतो साधारण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. ह्या महिन्यात पपईला दर कमी मिळतो, परंतु शेतकऱ्यांना यील्ड म्हणजे उत्पादन जे आहे साधारण एकरी 30 टनापासून 100 टनापर्यंत शेतकरी काढतात. त्यामुळे वजनाच्या ह्याच्यावर दर कमी मिळाला तरी ते त्यांना वजनाच्या ह्याच्यावर त्याचे पैसे चांगले होतात. तिसरं असं आहे की काही भागात जुलै आणि ऑगस्ट ह्या वेळेला मोठ्या प्रमाणात लागवड होती. त्यांचाही हंगाम असाच मार्चमध्ये चालू होतो. मार्चमध्ये त्यांना बऱ्यापैकी व्हायरसचा त्रास कमी होत असल्यामुळं त्यांनाही बऱ्यापैकी पैसे मिळून जातात. तिसरं असं की सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या वेळेला जर लागवड केली तर सगळ्यात जास्त पपईला तेजी मिळते. परंतु त्याचा प्रॉब्लेम असा होतो की सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेला लागवड होते त्याची शाखी वाढ जी ही सगळी पूर्ण थंडीत होत असल्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात मेजर म्हणजे जवळजवळ 95 ते 98% बागांना व्हायरसचा हा प्रॉब्लेम येतोच. त्यामुळं बऱ्याच वेळा उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. तिसरी गोष्ट याचा तोटा असा आहे की याचं फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग हे मार्च, एप्रिल, मे ह्या 3 महिन्यात येत असल्यामुळं पाण्याची गरज त्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांना जास्त लागते. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं एप्रिल, मे महिन्यात पाणी कमी झाल्याचं, परत शिवाय वाऱ्याचा, उन्हाचा त्रास होत असल्यामुळं उत्पादन घटण्याची शक्यता असते. परंतु ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या लागवडीला वर्षातली सर्वात जास्त जी तेजी आहे म्हणजे मार्केट रेट जो आहे तो सगळ्यात जास्त मिळतो. त्यामुळे जो शेतकरी तो संपूर्ण तयारी करून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची तयारी म्हणा, व्हायरससाठी, संरक्षणासाठी, बाकीची इतर बाबींचा अभ्यास करून तो उपाययोजना करतो, त्यांना जास्तीत जास्त दर मिळतो आणि जास्तीत जास्त फायदा मिळवतात. दुसरं असं आहे की खताच्या व्यवस्थेबद्दल जर बोलायचं असेल तर मी शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करतो. रासायनिक खताचा वापर जवळजवळ 0 आहे, गरजेनुसार करतो, परंतु जवळजवळ 0 करतो. आता ह्या ज्या बागेत आपण उभा राहिलो त्यावेळेला सुरुवातीलाच मी एकरी 10 ट्रेलर शेणखत आणि नंतर बांधणीच्या वेळेला 5 ट्रेलर शेणखत असं 15 ट्रेलर एकरी वापर केल्यामुळं मला रासायनिक खतांची गरज भासलेली नाही. आणि रासायनिक खताचा वापर कमी करत असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव मला मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळं फळांची प्रत, क्वालिटी आणि बाकीचा इतर खर्च हा माझा बराचसा कमी होतो. त्यामुळे असा एक माझा स्वतःचा इतर पिकात मी हाच प्रयोग अनुभवतोय आणि हा पपईत पण तोच अनुभवलेला आहे मी. अशा रीतीने जाणकार शेतकऱ्यांच्या सल्ल्याने पपईची योग्य पद्धतीने योग्य हंगामात लागवड केली आणि वेळेवर खत, पाणी अशी नीट निगा राखली तर शेतकऱ्यांचा भरपूर फायदा होऊ शकतो हे नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.